आता 7:50 झालेत आणि मस्तपैकी मला सर्दीसारखं वाटतंय म्हणून आता वाफ घेतोय मी. पण ते जाऊ दे. आता इंडियामध्ये किती वाजलेत? 5:30 वाजलेत. म्हणजे आता मी कोणाला मेसेज केला असं आहे की झोपले असेल, मस्त बोलायला मिळालं असतं की अरे काय तुम्ही एवढा वेळ झोपलेत, अजून मी उठलो पण किती 8 वाजले, यांच्याकडे 5:30 वाजले असतील. ते काय आज आपण सगळं मलेशिया फिरायला जाणार आहे, तर मग दाखवतो मी तुम्हाला व्लॉगमध्ये. पण एक आहे की मला पण नाही माहिती की काय आहे तिकडे, तर मग तुम्हाला समजेल तसंच मला पण समजेल. तुम्हाला म्हणजे तुला मोहिरेश दा थापडला. तयारी झाली आहे. तयारी म्हणजे काय, टी शर्टच बदलला आहे, पण सगळा पसारा असाच ठेवून हवा निघतोय. पादर ठेवून काय करायचं. पॉवर बँक पण 2% वर आहे. मी ठेवली नाही, मी वापरली पण नाही पॉवर बँक. अच्छा हा काय, मग चार्जिंगला नाही लावता येत का तुला? चल आता उपमा आहे काय, मॅगी खातो रे? हे घे ना सार्थक. गडगड तर मग आता ही बस असणार आहे आमची. बघू कुठे जायचंय. पहिला स्पॉट आता किती वेळात येईल काय येईल मला नाही माहिती बाबा. क्या बोला तूने? बसायचं काम करायचं. लाईफ जायला निघाले ते. अरे हो काय बोलतो काय, बघ ना 9 वाजता यार. वरती बघ ना, वरती आणि हळूहळू घेतोय ना, हळूहळू घेतोय. याच्यावर जोर नको टाकू, हलणार नाही तर. पूर्ण याला खालचं काय दिसतच नाही मग. हे बेस्ट आहे. डायरेक्ट गल्ली लांबपर्यंत आता येईल बघा. एवढी मोठी तरी चांगली वाटली, काय काय तरी चांगली वाटली व्हिडिओ. ते कशाला घेतलं? त्यातून पण काय गेलं, लाल लालच दिसतं. इकडे बघ, इकडे बघ किती चांगलं वाटतं. मला आत्ता समजलं तो एक पोरगा 20-30 मिनटं बोलत होता मलेशियाबद्दल. सगळं मी रेकॉर्ड करत होतो आणि आता नेहमीसारखं माझ्याकडे ती व्हिडिओ नाही आहे. बाय बाय. हां, आणि मी व्हिडिओ काढलेली, व्हिडिओ नाही काढलेली असं नाही, व्हिडिओ काढलेली मी हात बीतवरती करून. आता कुठं गेली, डिलीट झाली काय माहिती. हे तर मग ही रॉ व्हिडिओ आहे. तुम्हाला मीमवाले आवडतात का रॉ व्हिडिओ आवडतात हे कमेंटमध्ये टाका मग. कारण की मीममध्ये कंटाळा आला मला ते एवढं टाकायला. किती टाईमपास करत बसणार, तर एकतर मोबाईल लॅग होत राहतो एडिटिंगमध्ये. तर तुम्हाला आवडत असेल तर मग कमेंटमध्ये करा, मीम टाका, मीमवाली अशी व्हिडिओ बघा, कमेंट करा. कमेंट नाही आलं तर मग मी रॉ व्हिडिओज टाकेल. तर मग तुम्ही जर पाठची व्हिडिओ बघितली असेल तर मग आता आपण बत्तुकेवला चाललोय. पाटुकेव का बत्तुकेव आता इकडून दिसेल का माहीत नाही, पण आम्ही आता क्रॉस करू आता. आणि मग नंतर मग शिड्या चढायच्या. झूम कर ना. हा तिकडे झूम कर, उलटा का नाही पकडत आहे. हा, हे बत्तुकेव आहेत आणि आम्हाला इकडून क्रॉस करायचं आहे. ही आमची बस आहे. एवढी बस उतरली तर एवढे लोक आहेत मस्तपैकी. चाललोय, काय बोलतो रे. हे बत्तुकेव आहेत, हे डोंगरवाडी.
हे आपलं हिंदू मंदिर आहे. हे बघ, हे बोल होता तू कार्तिकेयची मूर्ती नाही. बेस्ट आहे, हायटेड आहे. काय रे बाबा, हे एवढे स्टीप आहेत एकदम, शिड्या पाठी एवढं आलोय आता वरती जायचं. याला स्टॅलेक्टाइट बोलतात. ते 1 इंच वाढायला 100 वर्ष घेतात. 1 का 2 इंच वाढायला 100 वर्ष घेतात. हे काय, तिकडे कोण चढलं असेल, कसं चढलं असेल. हे इकडे पण चढलेत. आलो. जास्त वेळ चढायचा नाही आहे, पण जेवढं चढायचं आहे तेवढं दमून लागतं. तर मग हे केव्स आहेत आणि बापरे ह्या हाईट आहे. दाखवतो थांबा. सगळी पाणी ड्रिप होतंय. हा चला. हाईट आहे, खूप हाईट आहे. केव आहे ना, केवच्या अशा हाईट असतात. अरे हे हाईट आहे मधून. अरे काहीतरी आहे बाबा. खूप वर्ष जुनी केव असते तसंच आहे. आणि मंदिर आहे त्या केवच्या आतमध्ये मोठे. म्हणजे एकदम भारतात आल्यासारखंच वाटतं. असं मलेशियामध्ये मला वाटलं एकदम वेगळं असेल. हे भारतात वगैरे कुठेतरी हे असेल तर मग दिसेल असं वाटतं. आता टाइमपास इकडे कोणाला तरी फोटो काढत बसलाय. हे टाइमपास चल ना पटकन. चल, काय टाइमपास करतोय. स्कॅनर
हा ना, ते एकदम पिक्चरमध्ये असतं ना, एक मध्ये खड्डा असतो आणि मग नंतर मग केव जॉईन होते. मला खरंच नाही वाटत आहे असं मलेशिया वगैरेला कुठेतरी दुसरीकडे आलं, भारतातच कुठेतरी फिरतं असं वाटतंय. चला पहिले वरती जातो आणि मग वरतून एक व्हिडिओ थांबा. असं आहे आणि मग इकडे वरती खड्डा आहे. स्टॅलेग माहीत नाही हे असतील, हा काय माहिती. मला वाटलं छोटे असेल, एवढी मोठी असेल ते नाही माहिती होतं. हे अशी एकदम मंदिर आहे इकडे आणि फुल स्टॅलेग टाईपच दिसतं तुम्हाला तरी. स्टॅलेग माहीत नाही दिसलं, खाली गायब करून टाकलं. मंदिरात जाऊया. हे मंदिर आहे, आम्ही आता पाय पडलो आहे. काहीतरीच बेस्ट आहे. तिकडे काहीतरी आहे वाटतं. खोल जात असेल, बघू दे. पाईप वगैरे लावलेत. हे कचरा इकडे तर. व्हॉट इज दिस बिहेवियर. मी आता वरतून पाय पडून आलोय, खाली उतरतोय. अजून सार्थक कुठे गायब झाला काय माहिती, फोटो काढत. हे आई बाबा तिकडे शोधतायत त्याला. इकडे मला तर वाटतंय की या मंदिरात गेला असेल. इकडे झाली आहे मस्ती. सार्थक कुठे गायब झालाय माहिती. काय या गर्दीत आता कुठे सापडणार काय माहिती. आता मी इकडे थांबलो आहे बाबांचा मोबाईल घेऊन आणि ते त्यांना शोधतील, त्याला म्हणजे सार्थकला शोधतील. बघू, मला तर वाटतंय तो खालीच गेलाय, एवढा वेळ नाही थांबणार. पण सोबत कुठे राहायचं काय माहिती कुठे गेलं. एकदा इकडे परत वरती चढून बघू आता, कारण की वाजले 10:29 आणि तो मस्तिकोर अजून दिसला नाही आहे. वरती जाऊन बघतो परत तिकडे आहे का तो. इकडे आतमध्ये काय माहिती. मी बघतो, कॅमेरा बंद करतो का मेन याच्यातून करतो. बघू. पळून एकदम शिला लागली आता मागू. काय दिसतंय कुठे काय माहिती. इकडे खाली असेल तर. आता परत खाली आलोय, वरती तर नव्हता तो. तर परत पुढे जाऊन बघू आता. एकतर इकडे रेंज वगैरे नसते, तर मग कॉल करायला काय एकच आहे फक्त, बाबांचा मोबाईल. हो पुढे जाऊ. जर त्याला एकदम जर डोकं आलं, पॉवर आली, तर मग तो बसच्या इकडे थांबेल. बसच्या इकडे बघायला गेले, बघू. बसच्या इकडे असतील तर बरं होईल जरा. नाहीतर मग तो पॉवर नॅपमध्ये गेला मस्तपैकी, शिला बसला कुठेतरी, टाईम समजला नाही त्याला, तर मग प्रॉब्लेम आहे. मग स्कॅमर भेटलाय, तर मग आता मी उतरते. बघू स्पीड उतरता येते का. इकडे गर्दी आहे, नाही तर पटपट उतरलं असतं. बसच्या इकडे थांबलेला तो. आता हे सगळे थांबले तिकडे जातो मी. शेवटी आलोय. फोटो तर नाही काढले, जाऊ दुसरीकडे जाऊ आता. देखो देखो इन्हें देखो, कुठे लपलेला. देखो 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 देखो
इथे तुम्ही माझ्या पुढे होतो, मी आरामात फोटो काढत काढत तुम्ही माझ्या पुढे होतो मग मी बोललो खाली आणि मग आम्हाला टेन्शन दिलो. सगळीकडे. मी खाली खूप वेळ थांबलो, मी बोललो सोड गेटकडे तर येणार मी गेटकडे थांबवलो. टाइम झाला, हे लोक निघाले आता. केरोगे मी तर निघणार होतो, बोललो येईल तर बट नाही मी टाइमवर बोललो जाऊ दे बस, आला नाही तर डायरेक्ट थायलंडला जायचा. काय आहे, काय आहे? काय झालं हे क्या हो गया नंबर चेंज हो गया वाव Second thing is bell ringing. Ding, 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 ding. Number 3, lanterns. Shivana, close it. Number 3, lanterns are half the size of a palm. Now, our next stop is just 5 minutes away. I don't want to talk half and then stop and then talk half. So we're going to finish our coffee break, our tea break. Then we go, when we are going to Genting Highlands, I'll explain to you. Okay? Now, this place we're going to go to a local product shop. All Malaysian snacks. Do try, they serve you free tea, free white coffee, and also free cacao drink, chocolate. After you finish these 3, you locate me. I will be serving 2 things. 2 things are, number 1, lime juice, lime and honey. Number 2 will be something called Tongkat Ali. Have you all heard of Tongkat Ali? You know ginseng? The pure form of ginseng is called Tongkat Ali. For those of you who are bad with the sugar, you got diabetes, you got cholesterol, digestive problem, you try this one small cup. It's a root of a plant. They cut the root, they make it into slices, they just boil it. No salt, no sugar, nothing. They just boil it. It's very bitter, but good for your skin and the 3 that I just mentioned. Do try, it's 100% natural. So we are here, almost here. We stop there, we try, then we continue to Genting Highlands. Okay? मुलगा बघा परत पुढे जात होता. पादरट बॉय. हात घरी भगवती मार्ट मध्ये घुसलो आपण. मला वाटलं फॅक्टरी असेल रे. फॅक्टरी दाखवतील बोललं. चल ते टेस्ट करायचं. करा टेस्ट. मॉडेल कॉल मध्ये असतो माहिती ना आम्ही राहिला तिकडे सिम्बोसिसच्या बॅकसाईडला. अच्छा चॉकलेट कॉफी. चॉकलेट चॉकलेट पळ पटकन कॉफी पिऊन पळ इकडे. भूखे को तिनके का सहारा. कोणतं वेज आहे कोणतं नॉन व्हेज. हा कोणतं वेज आहे कोणतं नॉन व्हेज. हां ते आहे हो. हे मी एकदा आपलं खाल्ल्यानंतर कोणतं बंदर. पूर्ण एकदम अशी सिनेमॅटिक येतात तशी.
कोणता बंदर बोलतात बोल ना मंजित बंद. हे देखा एकदा अरुण काय डोक्यावर परिणाम होतो. मंजित बंदरला काय बुर्रा बोल ना बुर्रा मंजित बंद. काय बोलत आता 11:50 झाले आणि भारतात 9:20 झालेत ना. तर मग तू काय बोलत काहीतरी बोलत इथे व्हिडिओ बघ ना सिनरीची एवढी. बघ बघ काय स्लो आहे रिफ्लेक्शन का काढतोय असं काय ना. अरे तिकडे ते रिफ्लेक्शन काढतो ते मजा नाही. हे सगळं बरं काय ना बंद कर ना बंद करा बोलतोय का इथे बघ तेव्हा बघायला पाहिजे चॅनलमध्ये पोचलो. हे इकडे पण चालू आहे रे कोकण. कोकणात आलो आपण. रस्ता बनवतो. Individual, 2 tickets. Want to go up, want to come down. Okay, 1 person 2 ticket. Now, this big bus, we're not going to go all the way to the top. We're going to go half the hill. From there, you're going to go by cable car, rope car. Then you go to the top. Okay, now one cable car, one gondola later fits up to about 7 to 8 people. There will be their stuff over there. They'll be guiding you in. Okay, now once you're in the cable car, the cable car will make 2 stops. So listen carefully. The cable car will make 2 stops. The first stop, when the doors open, it's a place called Chin Sui Station. It's a Buddhist temple. It's a very nice place. I will recommend each and every one of you to pay a visit. The temple is located in between of 3 mountains. Mountain, mountain, mountain. In the middle is the temple. Very nice for pictures. No fee, no ticket required. It's free. No dress code, nothing. You can go as you are. Okay. Now the temple is also known as the Chamber of Hell. For what sin you have committed over your life, what punishment you go through after you die, is written all there, one by one layer. There's 18 layers of hell. 18 layers of hell. And then there's a big statue of Buddha, 15 meters tall. Do visit this place. Very nice place. Okay. Now after you finish visiting Chin Sui temple, you want to come back up to the cable car station. You want to go to the top. Use the same ticket that you scan from bottom to the top. That means all the way up, one ticket. One ticket. The other ticket you scan, we're gonna come back down later. That's why I gave your tickets to you in a stretch, so you know which tickets you have used, which is unused. Don't lose your tickets. Don't crumple your tickets. Tickets are not very expensive. Today is a Saturday. There will be a long line for you to buy a ticket. Okay, the hustle is to rebuy the ticket, so don't lose your tickets. Okay, now Chin Sui Station. Now Genting Highlands, the place we are going to right now. What is this place about? The place we are going to right now are 1,800 meters above sea level. It is the Guinness World Record holder for the world largest hotel. The largest hotel in the world is currently located at Genting Highlands. First world hotel. When you're going up by the cable car, on your left hand side you see a big building, rainbow color. First world hotel. That is the world largest hotel. 7,351 rooms. We all have money in our pockets, but you'll see later. To book a room over there, a bit difficult. Always fully booked because of the weather and the greenery, the scenery, very nice. Okay, so other than the hotels, what else can you get over there? Now, Genting Highlands is home to 2 different theme parks. 2 different theme parks. When you're going up by the cable car, on your right hand side, you'll see a colorful ground.
that will be a outdoor theme park. Outdoor theme park, 54 different kind of games. 54 different kind of games. Today is a Saturday, correct? Today is a Saturday. If you want to access the theme parks, look at the line first. If it's too many people, not worth your time. One ride will cost you maybe 1 hour. Okay, but otherwise, the outdoor theme park ticket is about 220 ringgits. One time you buy ticket, everything inside free. Inside is cashless, you don't carry cash. All your card, you tap. Okay, no cash, Some rides, the roller coasters, you have to remove your specs. You have to remove your wallet. Okay, if you have long hair, to tie it up. Some rides, the requirement, they have such requirements. Okay, but there's one ride over there, the staff will ask you, do you have a heart problem? If you got heart problem, you don't go on top. It turns on 360 degrees. Some people cannot. Okay, so if you want to go to the outdoor theme park, look at the line first. And then after the outdoor theme park, as you exit the cable car, you just follow the lights and the music. That will be the indoor theme park, Skytropolis theme park. It may sound indoor, but it's also quite big. It's quite big. Now, indoor theme park, you can buy solo tickets. You want to enjoy that one ride, just buy that one ticket. You finish the ride, done. You want to buy day pass, will be about 80 ringgits. After 80 ringgits, everything is free. Okay, so there's two kinds of theme parks, indoor and outdoor. And also, if you don't like theme parks, you can go for your shopping. Genting Highland is so big, you can continue walking for 2 days without sleeping. You won't finish. You won't finish. Okay, and still you don't like the food, you don't like the shopping, you don't like the theme parks. There's always food. If you can go to a different restaurant for 1 whole year, you won't finish. It's big, guys, very big. 7,000 over rooms. You can imagine the crowd over there. Okay, still you don't like the food, you don't like the shopping, you don't like the theme parks. There's always the casino. Casino. Okay, now do go in the casino. I'm not telling you to gamble, I'm telling you to go in the casino. Go and have a look. Go and see how Chinese people throw money. They throw money like water. They throw money like water. Terms and conditions to go in the casino. Number 1, you have to be 21 and above. 21 and above. Number 2, a big backpack. A big backpack or a very big plastic bag or a very big laptop bag, whatever. Big bags are not allowed. Not allowed. Okay. Other than that, no problem. No problem. Go in the casino. To go and take a look and take one round and come. Because when you come back in the bus in the evening, there's something about the casinos I want to share with you. So if you've been inside, you'll understand better. In the casino, you'll get free lychee juice. You get free coffee and water, free flow, 24 hours. You can knock yourself out. Okay. Now whatever I just shared with you is at the top of the mountain. At the top, Now where the bus will be parked, at the cable car station, GPO. Right opposite of the cable car station, there will be a place called Genting Highland Premium Outlets. GPO is my favorite place. You know why? Let me give you an example. Now assume this water bottle here is a Gucci bag. Okay, this Gucci bag can be in any of the outlet stores in Kuala Lumpur city centre. If this bag is not sold out within 3 months, 90 days, it will be transferred to GPO. This is new but 1 season old. This is new but 1 season old, so you get 40, 50 up to 70% discount. 40, 50 up to 70% discount. Okay, there's about 200 outlets over there. Sportswear, perfume, watches, belts, shoes, blah 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 blah. So many. My shopping I do over there. My bag, Skechers, I buy from there. My shoes, Skechers, I buy from there. The sunglasses I buy from there. I'm not trying to brag, things are cheap over there. Okay, so later when we reach Genting Highlands, give me about 10-15 minutes of your time. I want to take you around. I want to show you where's the cable car station. I want to show you where's the meeting point. Okay, I want to show you there's the food court. There's a few things I want to show you. Then you go. You're free. You're free on your own. Okay, so from here the journey to Genting Highlands will be around almost 1 hour. About 1 hour give and take. Okay, now I want to speak to you about Batu Caves. Just now before you exit the bus to Batu Caves, I mentioned to you 3 things. White color powder on their foreheads. You don't notice? Many Hindus, they have it. That is called tinur. Now Hindus, that white powder is made of cow dung. Cow's poop, they pick up the dung, they dry it, they turn it into ashes and they apply it on their bodies. 2 reasons. 2 main reasons. Reason number 1, no matter what you have in life, how much of money, property, whatever it is, at the end of the day, not even the dust in your fingernails, not even this follows you. So don't have so much ego in yourself. Break the ego. Okay, break the ego, nothing follows you. Number 2, this body of yours, you take so good care of it. You
you clean it, you cleanse it, you make it look pretty, the best of supplements, whatsoever. At the end of the day, this body of yours is going to turn into ashes, same like the white powder. So don't have so much attachment to the body. Today morning you woke up, tomorrow morning you're going to wake up or not, no guarantee. That's life. Okay, so break the ego, break the attachment. Once you let go of these two things, you become humble. When you become humble, you go closer to God. So Hindus, they apply that on the voyage to constantly remind themselves, I'm here for a very short period of time. Okay, number one. Number two, bell ringing. Ting, 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 ting. There'll be constant bell ringing. Okay, why? Now, the bell is a calling to the deities. Now, let's say you have a problem. Whatever's not going right in your life. Okay, you go to the temples, you tell the priest your problem. He will pray for you. Once the prayer is done, once the ritual is completed, he will ring the bell. Now, the moment the bell is rang, it's a calling to the deities. Come, have your food. The priest will be holding on a plate. There may be flowers, there may be fruits, or maybe milk, or maybe money, whatever. Come and have your food and bless the people in front of you. The bell is a calling. Okay, number three, lanterns, half the size of a palm, round shaped. That is called diva. That is food for the unseen. Food for the things that our eyes can't see. I'll give you another example. You go to a church, they light candles. You go to a Buddhist temple, they light incense. You come to a Hindu temple, that's what they light. The lantern is lit up with something called ghee. G-H-E. It's a kind of a butter, but expensive. It gives out a sweet scent. The sweetness will be over here. That is all food for the unseen. Okay, this way that I just shared with you a little bit deeper about the Hindu religion. Okay, so now you can take a small nap. Once you're nearby, I'll wake you up. Okay, if you feel the sun is hot, striking, you can open this, no problem. No problem. Okay, all good? Okay, good night. रस्ता तू असं कोपऱ्यातलं सगळं काय घेतो नाही येते म्हणून तर तेवढा क्रॉस ठेवलाय. काय घेतो तिकडून येत आहे सगळ्या व्हिडिओमध्ये आलंय. तेवढा क्रॉप करू शकतो. नाही चालत तेवढं क्रॉप करू शकतो. मजा आहे. पोलीस स्टेशन सेकंड वाला तू आहे. अच्छा तू मग अभिषेक आहे. काय माहिती चल 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 चल. हे चला ना एमर्जन्सी राहू द्या ना. हा आणि बाजूला डायरेक्ट हॉटेल आहे. काय व्ह्यू दिसणारच नाही ना. गंडोला दिसायलाच नाही ना व्ह्यू साठी. गंडोला दिसत असेल ना. ते पण नाही दिसणार रे. नाही दिसत आहे. गोंडोला पण नाही दिसणार त्यांना. इन टोटल काहीतरी 7,000 असतील. आता खाली अरे बापरे आले बापले किती हे मोठं. गंडोलाने आम्ही वरती आलोय तुम्ही बघू शकता. आणि इकडे खूप सारं काय मोस्टली शॉपिंगच आहे इकडे. आता फिरू बघू. असं डोंगरारे वेगळंच वाटतंय. मला वाटलं काहीतरी मंदिर वगैरे बघायला मिळेल.
बघू बघू. हे सार्थ आहे बघ, तो अंडा बघ. हे तू असंच अंडा पाहिजे का तुला? नाही नाही, हे आहे त्याच्यात. मला वाटलं की चादर निघेल. काय रेसिस कुठचा. ॲडव्हेंचर लँड नॉन इश्कोरे नॉन इस्टे कोरे. ह्याचा आवाज येतोय सारखा. तू पाहतोय का आवाज येतोय ह्याचा? तू 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 आला तर घाबरला तो. सार्थक पाहतोय तर मग तो ओरडतोय बिचारा. हे खाली पण बघ. नाही हे मला विराज भेटला इकडे. विराज बरोबर विराजचे मित्र नाही, अंडी पण आहे. हे शिंचन बघ, शिंचन होता. वन पीस पण आहे. चल. शिंचनच्याच खाली स्काय कसिनो. ओरे 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 ओरे. हो स्पीकर आहे ते. मी आता मयुरेशच्या घरात चाललोय. तर मला सोडून हे लोक कसिनोमध्ये गेलेत. इकडे सिक्युरिटी आहे, तर मग 21च्या पुढे ते एजमध्ये घेऊ शकतात. माझा पासपोर्ट चेक केला, ते बोलले तुम्ही नाही जाऊ शकत. बाकीच्यांना पण थांबवलेलं की पासपोर्ट नव्हता तुमच्याकडे, पण नंतर मध्ये कन्व्हिन्स करून गेलेत. आता मी बाहेर थांबलो आहे. पाठच्या ते बातू केव्जमध्ये मी हरवलेलो, तर मग मी आता पण एकटाच आहे. पण बाबांचा मोबाईल माझ्याकडे देऊन ठेवला आहे कॉल वगैरे करायला. पण मी इथे बाहेरच थांबतो, थोडे इकडे तिकडे जाऊन फोटो वगैरे काढेल. ते बाहेर आले की मग त्यांच्याबरोबरच. बाकी तर ते बाहेर आल्यावर खूप आतमध्ये कसं होतं. आता बघू शकता इकडे पूर्ण मॉल आहे. इकडे पूर्ण इकडे मधल्या चौकात आहे मी. तर मग बघू. अर्धा तास झाला आहे, अजून नाही बाहेर आले लोक. कसिनोमध्ये गेले. मी एकतर हलू पण नाही शकत. इथे मस्त इकडून फिरून आलो असतो मस्त, पण इथून हल्लो तर मग कॅन्सल करते. बघू आता कधी येतात ते. इसके सामने इसके सामने आया हूँ मुकेश कर के. इसके सामने आया हूँ मुकेश करके मुकेश करके मुकेश करके. अरे अरे आत्ताच त्या कसिनोमधून बाहेर आलो. सार्थकला आत्म्याने दिला, कारण की तो बाबू आहे. झालं नाही कधीच. आपण याच्यात नाही बोललो. मी बोललो ना पण व्हिडिओमध्ये. काय हे लोक गेले, मी बाहेर थांबलो. कधी व्हिडिओ काढली ना चर्चा काढली मग मला पाठव. पण आहे ना तिकडे काय साईन होती माहिती आहे का? मी व्हिडिओ काढत आतमध्ये गेलो, पहिले नो फोटो बोललो अच्छा ठीक आहे. मग तिकडे साईन होती की नो फोटोग्राफी अलाउड, आणि मग त्याच्या खाली अक्युज्ड विल बी प्रॉसिक्युटेड. काय प्रॉसिक्युटेड? अक्युज विल बी प्रॉसिक्युटेड. यावे काय येतो स्कॅम.
आणि सगळे असे म्हातारे लोक, फुल चायनीज म्हातारे लोक होते. येण्यासारखे पैसे टाकत होते कॅसिनोमध्ये. हे सार्थक सारखे असे चायनीज म्हातारे सेम असे दिसायचे. चाललो आता परत खाली उतरायला. मध्ये माझी बॅड इंग्लिश आली होती की विचारायला की खाली जाताना मंदिरात जाऊ शकतो का. चाललो आहे. येताना आम्हाला परत ढकललेलं आतमध्ये. यावेळी आम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करून उतरलेलो आहे परत आत. ही व्ह्यू बघ. तुम्ही चला येतं. आता धुका नाही आहे. धुका म्हणजे हे ढगं नाही आहेत म्हणून वाटतं दिसतंय. तर काय आहे, सगळं गायबच होऊन जातं. इकडून आलेलो आम्ही, इकडे चाललो आहे. एवढा जोरात जायला पाहिजे होतं तर 2दा फिरायला पाहिजे होतं. काय रे ते पाठचं हे बेस्ट केलं. मंदिराला जायला एक्सिलेटर गेलेत, नाही तर आपल्या इकडे शिड्या पण नसतात. त्या तिकडे मंदिर आहे, मी खाल्लं वरतून दाखवलेलं. ते सगळे एक्सिलेटर आहे लाईन बाय लाईन. असं जरा असं चाललं की घ्या अरे एक्सिलेटर. वा वाव नाईस. काय रे, कुठे चाललंय? इकडे जातो. इकडे जाएंगे, इकडे जाएंगे, इकडे जाएंगे. शॉर्टकट आहे हा तर. चल मग. चप्पल नाही आहे सार्थक, त्यांना माहिती नसेल. हे बापरे, हे काय
थांब यांना जाऊ दे. बाप रे, हे मी बघितलंच नाही. खतरनाक. बेस्ट आहे व्ह्यू. मग आता आपण आलोय चिंचवी मंदिरात. हे बघ पाठी व बापरे काय बेस्ट आहे. आणि असे सगळे जपानला असतात का काय माहिती, मलेशियाला पण असतात असेच. त्यांचं कल्चर असं वेगळं मस्त दिसतंय. इकडे पार्टी फोटो काढतायत. मी व्हिडिओमध्ये दाखवतो असे, माझा चेहरा नको. हे वेगळे वेगळे आहेत. त्यांचं नाव आता काय माहीत नाही. वेगळ्या भाषेत नाही लिहिलं आहे इकडे. इझी यॉर्निंग वगैरे सगळे बसलेत. हे बघ फर्स्ट हेल गेट. हे कोणत्या तरी ॲनिमेमध्ये ना, ते 4 असतात. हा काय? बरोबर 4 लोक असतात. हो ते कोणच्या इकडे आपण व्हिडिओ पण काढली ना वॉटरफॉलचं. इकडे बुद्धा स्टॅच्यू आणि सगळे हेल आहेत. 4th हेल चेंबर बेस्ट आहे. अच्छा हे काय ते मला माहीतच नाही. बॉल आहे. हे डेंजर आहे. अच्छा ह्याच्या तोंडात पण आहे. बापरे, पूर्ण गोल आहे आणि तो. तिकडे गेलो. हे खतरनाक आहे. बापरे, एकदम असा गोलवाला वजनदार गोल आहे रे. पाणी लागलंय. चांगलं आहे, मला माहिती नव्हतं. बेस्ट आहे. तेव्हा तिकडे वरती आहे गंडोलाचं आणि मग इकडे खाली मंदिर. वरतीड आहे. वरतीड म्हणजे काहीतरी वेगळं बघायला मिळालं. सिटी वगैरे काय मजा नाही, हेच बेस्ट आहे. तिकडेच बघ. तिथे मध्ये आपल्या जो पुढे थांब. नाइन्थ फ्लोर आहे.
व्ह्यू तर आहे. सार्थक बत्ती का लावलेत. आम्ही आता हा टॉवर चढलो आणि सार्थक कुठे तो बघा. सार्थक येतो. हे सगळे इकडे बसलेत आणि हे बघा हा मंदिर आहे. मंदिरच्या टॉपला सार्थक आहे. خلفية الأصوات هذه اللي عم تطلع سوية الأصوات ما أنا راح أحط موسيقى بالآخر. واو. Genting Highland collects 3 million ringgit every 2 hours from each table. 3 million ringgit each every 2 hours from each table. Okay, the casino that you went to or you might have went in, that's a normal one. There's a platinum club and then there's a VIP club. If you are a VIP club member, Genting Highland sends a Mercedes Benz to your doorstep to pick you up. The minimum bet in a VIP club is 10,000 ringgits. You go in, varieties of seafood, varieties of buffet, blah blah, so many kinds of food. They send a Mercedes Benz to pick you up. Whatever you just saw, the cable car station, GPO, premium outlets, the Chinese temple, all the way to the top, all the infrastructure, theme parks, everything owned by one person. One person, the founder of Genting Highlands, Lim Gotong. Lim Gotong. Excluding the casinos, Genting Highland makes about 600 million ringgit every 4 months. 600 million ringgit every 4 months, and the total income of Genting Highlands, 37%. 37% goes to the government income tax. Income tax. You come here after 9:30, 10 p.m. You cannot stand outside without a jacket. Temperatures will drop until 16, 17 degrees, and the wind is very strong. Okay, no, it's not windy. Okay, no, you don't need the jacket. The wind blow a little bit, the chill will send you to your spine. Very cold, very cold. People, you see, after this, tour buses like this, hundreds of them will come. Groups mainly from China and Cambodia. You know, Genting Highland, they sponsor Chinese people. Their flight ticket, their hotel, all given. You just come and gamble. Just come and gamble, because they don't make. You know how much is the hotels here? It's not expensive, One night will cost you around $65 to $70. One night, that's it. It's not expensive. Okay, but they want you to gamble. The moment you gamble, you lose 2, maybe 3 bets, they get back their capital already. If you have went in the casino, you see, 99.99% all Chinese people. All Chinese people. The moment they start playing, there's no ending to it. The seats, their backside glued to it. Because gambling addiction. Casinos, they don't gamble with you, they go on mathematics. The longer you play, the more you lose. The longer, to every game in the casino, there's one favor towards the house. I give you example, you play roulette. They say there's 34 numbers, but actually there's number 0 over there. That's their winning point. You play banker player. Let's say if you bet on the banker, the paying rate is only 0.95. Okay, 0.5 they आम्ही हॉटेलमध्ये आलेलो
आणि व्हेज वाटलं आम्हाला. तर मग व्हेज बघा काय व्हेज खायला गेलेलो. तर मग हॉटेलमध्ये तिकडे व्हेजिटेरियन होतं आणि व्हेजिटेरियन मध्ये काय बघितलं असं रे तू? हे होतं काय बोलतात व्हेज मसाला का कोणता तरी होता मसाला, चणा मसाला. चणा मसाला. त्यात ते काका दाखवत होते की असं स्पून हे केला, त्यात चणा पण होता, बटाटा पण होता, पण जे नको व्हायला पाहिजे होतं ते पण होतं त्याच्यात. चिकनचे पाय होते फक्त, अशी पाय. आता Leg पाय piece नाही. मला आधी हा बोलला पाय आहेत, मी बोललो की लेग पीस आहेत. ते ओरिजिनल ते पाय ते पण असतात नको ते. असायला पाहिजे होते लेग पीस, हा, पण हा. त्यातल्या त्यात त्यांनी ते- ते वाले पाय होते. दुपारी काय झालं बघितलं ना, आम्ही हा एका ना. रेस्टॉरंट मध्ये गेलो. हे आजची ट्रिपचं सांग ना, आजची ट्रिप पूर्ण बघितली ती. काय त्याच्यात तर मग बोललोच नाही. त्याच्यानंतर जेवायला गेलो आम्ही की हा. कुठे आणि मग नंतर मग शोधलो खूप आणि मग एक हा दिसला ते बाबा बोलले हा आमच्याकडे व्हेज ते आहे. इंडियन बाबा दिसला कोणतरी इंडियन. मुस्लिम काय नाही झालं, काय नाही झालं. मुस्लिम रेस्टॉरंट. मग ते बोलले मी येईल बाबा, चला मी करून देतो. तो ओनर बोलला मी डोसा करेन. नाही अरे त्याच्या आधी काय झालं नाही माहिती. आम्ही गेलो ते बोलले व्हेजिटेरियन आहे. मग आम्ही विचारलं की व्हेजिटेरियन मध्ये काय काय आहे. ते बोलले बघा फ्राईड राईस आहे हे. मग ते दाखवत होते ना, चिकन असं या साईडला ठेवलेलं असं आणि त्या साईडला राईस ठेवलेला आणि तो राईस मग त्याला व्हेज बोलत होते ते. अरे इथे तसंच चालतं वाटतं. अरे ते बापरे. फक्त जे नॉन व्हेज आहे ते काढून मग ते व्हेज होतं वाटतं. नॉन व्हेज मधून नॉन वाला हो, काढलं तर काकी काय चालेल. आणि मग काय हा ती ते चटणी बोलले आम्ही होती ना, डोसा बनवून चटणी. देऊ. हा. हे बोलले की अवघड आहे, पण मला तर वाटतंय की त्यात मच्छी होती. अवोकाडो कोण टाकतं चटणीमध्ये? एवढा महाग असतो अवोकाडो, माहितीये काय? ते तू बोलायला जाऊ दे, अवोकाडो महाग बोलले, वगैरे काय जाऊ पण दे. अवोकाडो कोण चटणीमध्ये पण टाकतं? टेस्ट मच्छीची होती, मी तर लिहून देतो. ते मग असं तर झालं, पण आता एक मस्त जागेवर जाणार आहे आणि तुम्ही बघाल ना तिकडे काय होतं. मी एकदम माझा फुल बेस्ट ट्राय करेल की सगळं दाखवायचं. बघू, युट्यूबनी सेन्सर नाही केलं पाहिजे, चॅनल उडवलं नाही पाहिजे. चॅनल उडवलं तर सरळ ब्लर टाकू अख्खा प्लेन. आणि मग तोंडाने एक्सप्लेन करायचं. मी इकडे बघितलंय खूप लोकांच्या असे स्कूटी आहेत आणि स्कूटीला असे एक्झॉस्ट लावलेत त्यांनी आणि आवाज करतात. मी समजतोय मस्तपैकी बाईक बिक आहे, एकदम सुपर बाईक आली की काय, आणि बघतो यांची स्कूटी निघते स्कॅमरवरची. तेव्हा आत्ता गेली ना, बाईक नव्हती ती स्कूटी होती. आवाज आला एकदम. तेव्हा ही पण गेली ना, ती स्कूटी होती. स्कूटी का बाईकचा डिझाईन तसा केला आहे, ते आपण स्कूटीचे कसे मध्ये जागा असते पाय टाकायला, तशी डिझाईन आहे. आणि मी विचार केलेला एकदम असे सुपर कार वगैरे दिसतील, पण नाही, एवढे नाही दिसत ते. एक दोन दिसले असतील रस्त्यात फक्त, तेवढेच. फुलं मस्त मस्त सुपर कार वगैरे बघायला मिळतील, पण नाही. चलो आता एक डेंजर जागेवर जाऊ, तिकडचं दाखवतो मी तुम्हाला. आणि हा एकदम काय बोलतात त्याला, कमजोर दिलचे असे बघू नये ह्याच्या पुढचा पार्ट. म्हणजे पूर्ण बघू नका, कसं बोलू, पूर्ण बघा पण तेवढा पार्ट नका बघू. डायरेक्ट व्हिडिओज बंद कराल नाही तर. चलो बघा. Shut
असेल. चांगलं आहे, लांबपर्यंत लावले. आगमन असेल. अरे हा ते ऐकलं ना तुम्ही की अराउंड 80 to 90% मुसलमान आहेत आणि मग जे उरलेत ते मग बुद्धिस्ट आहे, चायनीज आहे, हिंदू आहेत. हे सगळे हिंदू पण मोस्टली ते केरला वगैरे तामिळनाडू त्या साईडचे. कधी आला? किती दूर आहे बापरे, एकदम खोकला विकला यायला लागला मला. हे काय, हे काय आणि इकडे सगळीकडे असेच खातात सगळे बाबा. डेंजरस, व्हेरी व्हेरी डेंजरस. इकडे एवढी कमी गर्दी आहे आणि तिकडे असंच गर्दी आहे. असं काय आहे तिकडे की इकडे नाही आहे? इकडे काय लोक कमी आहेत? अरे यार किती थांबताय ते, नुसता टाइमपास करतायत. जरा 2 सेकंड झाला थांबून राहतात तिकडे. मग कसं फिरून होणार आहे एवढं? एकतर पुढे जाऊ पण नाही शकत, कॉल बिल काय नाही करता येणार त्यांना, म्हणून गपचूप थांबायला लागतंय. तर तिकडेच टाइमपास चालू आहे तिकडे. काय माहिती काय मका बघतायत का काय बघतायत. शो साठी ठेवलंय काय? सार्थक बाजूला बाजूला. काय धूर आहे रे बापरे. नुसता करपत असतील, मांस वगैरे सगळं केस जाळत असतील. नुसता धूर आहे सगळीकडे. आणि इकडे पार्टी पण सगळीकडे धूरच आहे. धूर धूर, डोकं खराब झालं.
डोकं खराब नाही, पण काय तो वास वेगळाच आहे. इकडचा वासच आहे, अशी करपलेली स्किनचा वास येतो. हा हेच होतं. हा ना, इथूनच गेलो ना. नाही हे नाही. अरे इकडनं मला वाटलं की अजून काय काय डेंजर असेल, उंदीर वगैरे. मला लांबून उंदीर दिसलेलं, पण नंतर जवळ गेलो तेव्हा स्पीड होता एकदम. मी बोललो ओव्हर हाईप केलंय, आणि नंतर एवढं स्पीड वगैरे होते. पण आहे ते पण कसे तरी होते, नुसते स्किन बिन जळवत बसलेले टाइमपासमध्ये. हॉस्पिटल आहे हे बघ. तुला स्कॅम दाखवतो. कमी करायचं कमी करणार आहेस हे बघ कर ना, दादाला सांग आणि कर. अरे हे बघ, कमी करणार आहेस का? हे बघ, मी असेच सगळे हे बघत होतो कोणते कोणते डेस्टिनेशन आहे. मग मी बोललो हे लोगो काय आहेत, हे असे लोगो काय आहेत. मुसलमान ऐक तर, मग इकडे काय लिहिलंय, मुस्लिम फ्रेंडली. अरे बाप रे, काय ते हा काय एवढे? काय नाही मग हे टेम्पल वगैरे, मग ते नाही. मुस्लिम फ्रेंडली स्कॅम. नॉट. हे तर मग कसा वाटला व्लॉग हे नक्कीच कमेंट करा, आणि काय नाही आवडलं ते पण नक्कीच कमेंट करा. आणि आत्ताशी स्टार्ट आहे, बघत राहा. म्हणजे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर थँक्यू, आणि काहीतरी असे शीचा इमोजी टाका. बघूया. बाय बाय.